फूस पेटेल बर का. मित्रांनो मी पण शूज घालतोय. नाही म्हणतो तो, नाही म्हण तेव्हा नाही म्हणतोय त्याला शूज घालतोय तर त्याला आवडत. कसं काय मंडळ, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू AK अनिकेत सतीश ठाकरे. तर तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो मी. आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता दिवाळी, आज दिवाळीचा ब्लॉग आहे फायनली. आणि हा चॅनलवरती हा पहिला ब्लॉग आहे दिवाळीचा पहिला. आणि पिल्लूची पण आज पहिली दिवाळी आहे. तर आजचा ब्लॉग आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, एकदम मस्त. पिल्लूची पहिली दिवाळी काय स्पेशल आहे आज? पिल्लू स्पेशल आहे. इथून मस्त रांगोळी काढली सकाळी मस्त. पाठी 5 वाजता उठून दिलं होतं मला पण. 5 वाजता उठवलं, 5 वाजता आंघोळ करेल मी आज मित्रांनो. आणि सॅड गोष्ट काय, सुट्टी नाही आहे. कामावर चाललोय मित्रांनो मी. आज लक्ष्मीपूजन असून मी कामावर चाललोय. ठीक आहे पण हाफ डे घरी या, नक्की या. बघतो. नाही बघतो नाही, मग आम्ही संध्याकाळी दिवाळी. तर मित्रांनो मी आलो जॉबवरून घरी. आणि गीतू पण मी असे मस्त इथं हार बनवत बसले. त्यांना मी सकाळीच फुलं आणून दिलं होते. आणि विबुडी काय विबुडी काय लय दिवाळी आज, दिवाळी आहे विबुडी. विबुडीची पहिली दिवाळी आहे. हार बनवत आहे. आणि पप्पा गेले बाहेर, गुलू पण गेला गाडी घेऊन बाहेर. आणि मी कामाला गेल्यानंतर मस्त सगळी शॉपिंग करून आले, माल नाही घेऊन गेले. माझ्या बबूची पहिली दिवाळी आज. बबूची पहिली दिवाळी आहे. हॅपी दिवाळी बबू. असं लोट अर्धवट काम सोडून दिलं मित्रांनो की तुम्ही. हार झाले इथे रांगोळी काढते असं येते थोडं सुंदर रांगोळी ती. तुलाच माहिती येतो मी फटाके घेऊन. नाही तुला काय आणू? सगळे भुईचे का आणतो फक्त सगळे एक एक बॉक्स. हा तर मी आज चालू फटाके आणायला. अजून फटाके पण आणले नव्हते. आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी फटाके आणतोय मी. दरवर्षी माझ्याकडे 4 दिवस आधी गोणी घरी येऊन द्यायची. पण मग आता बघा मित्रांनो, आता जत्रावर जातो इथं फटाके घ्यायला. एक दुकान बघतो म्हणजे थोडेफार आज फटाके घेऊन येतो. कारण फोडणारे एवढी कोणी नाही आहे. नाही तर दरवर्षी भयान फटाके आणायचो मी. आणि दरवेळेस म्हणजे ओझरवरून मुंबई बॉम्बेवाला स्टॉलवाला त्याच्याकडून आणायचो. आणि एका जत्रावरून घेऊन येऊ फटाके. तर मित्रांनो आलो मी आता फटाके घ्यायला स्टॉलमध्ये. मित्रांनो नाशिकला फटाके भेटले तर मग ओझरला आलो शेवटी. लालूला फोन केला, लालू म्हणे येऊन जा बिंदास ओझरला फटाके घेतले. मग मित्रांनो ओझरला आलो शेवटी फटाके घ्यायला. घेऊन झाले आता. लालू पण आला आहे. कारण नाशिकला फटाकेच नव्हते. कुठल्या दुकान फटाके उरले नव्हते. तिथं गेलो तिथं फटाके शिल्लक नव्हते. झाली खरं प्रकारे जबरदस्त फटाके घेतलेले डायरेक्ट. काहीच विषय नाही, एकदम रिजनेबल रेटमध्ये. तुम्हाला पण पाहिजे असेल तर 100% मातोश्रीला येऊन जा. आपली वाटी तिथे करून घेऊ आपण काहीतरी. रेट कसं वल्ले झाले फटाके. मित्रांनो पोचलो घरी. संध्याकाळी 7 वाजले. आलो फटाके घेऊन. अर्धी अशी डिक्कीत, अर्धी डबल पिशवी लावून. आणि जिला डबल पिशवी लावली ती डिक्की टाकली. सिंगल पिशवाले वरती ठेवले. थोडे फटाके वल्ले होऊन गेले आता. मित्रांनो आता इकडे घालून आलो पूर्ण. तर पहिले स्कूटीतून टाकतो. स्कूटी धुवायची, बाकी सगळ्या गाड्या धुवून झालाय. उशीर झाला खूप. साडीला काय पुढं पडतात. तुझं आवरलंय बाबा? आमची आवड बाकी आहे. नाही आवडला मित्र विपूचं आवरच बाकी, गुलूबाचं आवरच बाकी आहे. कितून त्यांचं आवरलंय, माझं बाकी. काय म्हणतात मला उशीर लागतो आवरायला. उशीर लागतो मी पटकन आवरून घेतला. एवढं जेवण आला पा एवढं थाय दरवर्षीपेक्षा. अरे पण कितीचे मम्मी काय माहिती? 2-3 हजाराचे पैसे नाही. पण मी एवढं आणले. एवढं काय आणले? खूप आणले ना. आपली बॉम्ब आहे. तू गाडी धुऊ जाय पहिली. असं जोरात आपल्याचं एकच नाही ना. मग तू डाय आपटायचं जोरात. हे थांब ना थोडं नापड ना. 2च पीस दे लालू. एवढा मोठा हा इथं आपड जोरात आणले सर इकडे. कसं होत काका कचरा केला. तर मित्रांनो फायनली माझं पण आवरले आणि घरात सगळ्यांचं आवरलं. आणि विबुडीचं आवरलं. मग विबुडी दाखव. ए विबुडी पठाणी ड्रेस आमच्या विबुडीचा. मित्रांनो कसं दिसतोय विबुड? मी थोडा मॅचिंग घातलाय. पण
आवरलंय, मम्मीचं पण आवरलंय, पप्पाचं पण आवरलंय. आणि मित्रांनो बाहेर झाली दिवाळी चालू. अजून आम्ही गार्डन हार पण लावले नाही. गार्डन हार लावायची आणि पूजा करायची गाड्यांची. मग दिवाळी चालू होईल. मग फटाके बिटाके सगळं चालू होईल. 10 मिनिटं लागते नाही आवरायला. अभी पंजाबी ओ तशी पाजी चेन घाला. पण ती नको ना ते लोळू नको त्याला तिथं उचललं. मित्रांनो मी बोलून शूज घालतोय. नाही म्हणतो तो. नाही मन नाही नाही म्हण तेव्हा नाही म्हणतोय. त्याला शूज घालतोय तर त्याला आवडत नाही ना शूज. नाही नाही आहे राहिलं तर नाही म्हणतो. घालायचा घालायचा काढू नको. नाही घालायचं म्हटलं ना. कशी दिसतंय मग बोबडी? कशी दिसतंय? शेड्स ऑफ ब्ल्यू. यस. मित्रांनो लक्ष्मीपूजन चालू झालंय मस्तपैकी. चाल रे गोलू. तुझं पहिलं लक्ष्मीपूजन आहे. चांगलं बघ बाप्पा कर. मी बसायला जेवण देवसगतोषामनी नासा प्रादुर्भूतोष राष्ट्रस्मिन् कीर्तिं कृतिं सुप्पिपासामलांगुष्टा लक्ष्मीनाशयामि कबुतिम समृद्धिं च सर्वानिर्मुदं मे गृहात् गन्धद्वानन्दुरान्धसान्नित्यपुष्टाकरीशम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवेश्यं मनसः काममाकुति वाच सत्यं जन्मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. बाई मी तर रांगोळी पाहिलीच नव्हती किथून काढलेली. हा ना बघितलीच नव्हती मी. मित्रांनो आता फायनली आपली मोठी गाडी वावळायची मस्त. वावळून चाल पडते. मित्रांनो फायनली गाडी वावळते ना. नाही काढ काय अडचण नाही. नीट लावला का? तर मित्रांनो एक गाडी नाही आहे. गोलूची गाडी मुंबईला आहे ना. स्कूटी वळून झाली आपली. ब्लॅक पॅन्थर वळून झाला. कितूबाई हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तर मित्र आमचं पूजन वगैरे झाले मस्त. गाडीचं पूजन करून झालंय. आता फक्त आम्ही जेवण करणार. मम्मी म्हणे पहिले जेवण करून घ्या मग फटाके फोडू. मग फटाके बाकीचे सगळं फोडताय. फुलं धाडधूड आवाज चालू आहे. हां मग कारण विपुला झोप नाही होती. म्हटलं त्याची एक झोप होऊन जाईल. मग निवंत फटाके फोडू. मस्त त्याला फटाके दाखवू. फोडायचे ना मग फोड सुतळी बॉम्ब. चल त्या फोटोशूटचे फटाके फोडतोय. बाकी फटाके बाकी लांब नको फोड बरं का. मित्रांनो आज चालू आहे. हे थांब. मित्रांनो फायनल पिबुडी पण उठला. माता फटाके फोडता येतील. पिबुडी झाली झोपी झाली. हा बाबू त्याला मस्त गंध लाव एक. हा मी तर माहिती खतरनाक आहे. नाही मी एवढं जवळ नाही थांबणार. तू लवकर इकडं. मित्रांनो मी तो केव्हाचा फटाका फोडत होतो. गीतूबाई मध्ये गेली होती. गीतूबाई आत्ता आली. आणि सॅड गोष्ट आहे गीतूबाईसाठी एक की पाऊस सुरू झाला आहे. अगं तो बापरे लांब फळे घ्यायचं ना. इकडे उडणार आहे. ते
फूस पेटेल बर का. बापरे किती वाचलो. मित्रांनो मी आधी खूप फटाके फोडून घेतले. किती जेव्हा होईल तेव्हा होईल. इथे सगळे चाटरू माटरू फटाके ठेवले मी. आणि मी सगळे भारी भारी सगळे फटाके फोडून घेतले. सगळे चाटरू माटरू फटाके ठेवले. जाऊ गावात करत मित्रांनो राग मित्रांनो आमचं भांडण झालं होतं फटाकडे फोडताना. म्हणून किती निघून गेले मी घेतले एकट्याने फटाके फोडून. 1000ची लाट लावली. माझ्या हातात कॅमेरा होता. मी इथं उभे होते. माझ्या अंगावर किती फटाकडे उडत म्हणजे मी खूप जवळ होती. आणि चिकूचं म्हणत होतं मी ते पूर्ण फुटेपर्यंत समोरच थांबायला लागलो. फटाकडे उडत किचनच्या खिडकीतून करत गेले एक फटाकडा. आई म्हणे करत आला तरी पण मला राग आला. मी गेले निघून. मी पण भाव लागले गेले पण घेतले फटाके फोडून. नाही लावायला पाहिला 4 तिसरी वेळ पाहिला. अरे ना लढ 40 सुतळे बॉम्ब लावून आहे. हे बाबा नको नाही हातात मी नाही सुतोय बॉम्ब हातात. हे भाऊ तू तू लांब कर. तू सुतोय बॉम्ब बस कर. तर तुझ्यासाठी एक मस्त स्पेशल फटाका आहे. काय हा बिडी फटाकडा नाही इथं उभी राहा. फोडायचं कसं काय. उभी राहा आणि जोरात फेकून मार गेटवर. तू फेकून मार ना भिंतीवर जोरात का. एकदम जोरात ताकद लाव. एक नंबर आहे. कचरा झाला लागत. संपले पण हे फटाके. शेवटचा होता. शेवटचा होता. मग तू मी कशाला फोडले छोटे फटाकडे मोठे करून फोड. नाही नाही अजून पाहिजे मला. नाही खरंच नाही. नाही नाही खरंच नाही बाकीचे संपले. खरंच संपले. काय रडू राहिला. तुला फटाके फोडायचे होते का. तरीच मला फोडून ए नाटकी. मग मित्रांनो मी ड्रेस कसा वाटला. मित्रांनो पाऊस कसा पडलाय माझ्या शर्टावरती. दिवाळी दिवशी पावसाने इतकी घाण केली आहे यार. मस्त फटाके फोडायचा सुरुवात झाली होती आणि पाऊस पडला. अरे दिवाळी थंडी असते. थंडी पाऊस पडतोय तरी मी थोडेफार फोडले. पण एवढे फटाके आणले होते. मजा केली फटाके फोडायची आहे ना. विपुला फोडायची म्हणून रडतोय. तर मित्रांनो फायनली दिवाळी 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 झाली एकदाची दिवाळी. मित्रांनो ह्या वर्षी दिवाळी खूप अशी घाई म्हणजे खूप बिझी व्हायला गेली. म्हणजे सुट्ट्या नाही कामाच्या. आज म्हणजे लक्ष्मीपूजा असून आज हाफ डे घेतलेला आहे. दिवाळी पिंपळावचीच खूप लक्षात राहते नेहमी. कारण दिवाळी पिंपळावला इतकी भारी भारी दिवाळी गेलेल्या आमच्या. पण ठीक आहे काय अडचण नाही. आणि ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला माहिती आहे. आणि विभूची आज पहिली दिवाळी होती म्हणून आम्हाला खूप सगळ्यांना आनंद होता त्या गोष्टीचा. एकदम मस्त एन्जॉय केली दिवाळी. म्हणजे जास्त ब्लॉग शूट नाही केला पण दिवाळीकडे आम्ही खूप मस्त एन्जॉय केली आज. आणि नेमकी फक्त पावसाने घाण केली. नंतर नाही तर अजून फटाके फोडायचे होते. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमची दिवाळी कशी गेली ती पण कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे पाऊस पडला की नाही दिवाळी दिवशी ते पण कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो माझी थोडीशी टंग आहे ना स्लिप होती ते सबस्क्राईब बोलताना. म्हणून की तुम्हाला नेहमी एडी घेते ब्लॉग संपल्यानंतर. सबस्क्राईब असं म्हणून चिडवते मला. पण सबस्क्राईब माझी जीप स्लिप होते म्हणून बाकी काही नाही. बस स्लिप होते. जीप कधी स्लिप होते माहिती आहे. हां कधी 10 रुपयाला. आणि गुलो मस्तपैकी जेवण चालू असताना तिने फटाके फोडून घेतले. म्हणजे आम्ही जेवण करत असताना तिने फटाके फोडले मस्त. काय की वर आला झोपून पण घेतलं. आम्ही थेडे मस्त लेट फटाके म्हटलं लेट फोडू. आणि पावसाने सगळे घाण केले. आणि हे झालं होतं थारसोबत खेळून. हां शर्ट पण थार लाल गाडी पण लाल आहे ना. ते एक महिना तुझ्याकडं बोल. गुड नाईट बोल सर्वांना. गुड नाईट बोल. गुड नाईट. चल तू पण बाय बोलून तू सर्वांना. बाय. काय तुम्ही मी वेगळ्या मूडमध्ये आहे. आणि मी काय म्हणणार मित्रांनो तुम्हाला तुमच्या परिवारात परत एकदा आमच्या दोघांकडनं आणि आमच्या माझ्या फॅमिलीकडनं दिवाळीच्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला खूप लक्ष्मी धन प्राप्ती हो. तुमची खूप भरभर तुमच्या घरात नेहमी सुख समृद्धी लाभो. अजून तुझ्याकडून
सगळेजण नेहमी आनंदी राहा आणि आमचे ब्लॉग पाहत राहा. सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण 1K आता खूप जवळ आहे. आपले 800 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. फक्त 200 बाकी आपले 1K कंप्लीट व्हायला. मॉर्निंग मित्रांनो. वाजले सकाळची 5:30 आणि गीतूबाईने उठवलंय मला कारण आम्ही बनवतोय पाडवा. झोपलो होतो मी रात्री. ब्लॉगचा एंड केला होता पण मग गीतूबाईने एवढं केलंय तर म्हटलं थोडासा अजून ब्लॉग शूट करू. अभ्यंगस्नान पण आहे ना. मस्त तिथे केलंय. हे कुठून आणलं तू? बापरे एवढं सगळं मस्त. मोदी साबण वगैरे उठणं तेल चाय. थँक्यू सो मच गीतूबाई. खूप खूप शुभेच्छा तुला पण.